भौमिती गटकार्य केलेलं आहे। विषय आहे गणित आणि ध्येय ठरवलेलं आहे। याच्यामध्ये भौमितिक रचना व आकार समजून घेतात। स्तर आहे वर्ग 3 ते 5वी पर्यंत आणि चे क्षमता मूलभूत भौमिती करतो आणि समजून घेतो, ही आहे क्षमता। आता पाठांश याच्यामध्ये मी हे घेतलेलं आहे, आम्ही भौमितिक आकार हा पाठांश घेतलेला आहे, जे की 4थी आणि 5वी 3वीला उपयुक्त ठरणार आहे। अध्ययन निष्पत्ती ठरवलेले आहे, भौमितिक आकार ओळखतो, त्याच्यानंतर दुसरं कडा व कोपऱ्यांची संख्या सांगतो, 2 आकृतीतील फरक सांगतो व विविध भौमितिक आकारांची रचना करतो। याच्यात प्रश्न तयार केलेले आहेत। प्रश्न पहिला असा वस्तुनिष्ठ आहे, तुमच्या वहीला कोपरे किती आहेत? सहज मुलांना साध्या शब्दांमध्ये समजेल असा प्रश्न वस्तुनिष्ठ आहे। त्यातून त्यांना ज्ञान व अक्कलावर आधारित हा प्रश्न आहे। दुसरा आहे घरातील चौरसाकृती वस्तूंची नावे सांगा, हा सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे। तर मुलांना घरातील वेगवेगळ्या वस्तू ज्या की चौरसाकृती आहेत किंवा कोणकोणत्या भौमितिक आकाराच्या आहेत यांचे आकलन होते। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे आकृतींची नावे सांगा। आता काही आकृतींचे प्रतिकृती दाखवेल किंवा मग आकृत्या दाखवेल आणि त्यांना त्यांची नावे सांगायचं आहे। त्यावरून विद्यार्थ्यांना आकलन होणार आहे की ही आकृती कोणती भौमितिक आकृती आहे। लघुतरी प्रश्न आहे हा निम्न स्तरामध्ये। प्रश्न 4था आहे वर्गखोलीचा आकार सांगा। आता आपण ज्या वर्गात बसलेलो आहोत तर सहज मुलांच्या लक्षात येईल की आपल्या वर्गखोलीचा आकार कसा आहे। हा प्रश्न आहे लघुतरी निम्न स्तरामध्ये। आणि प्रश्न 5वा असा आहे की परिसरातील विविध भौमितिक आकाराच्या वस्तूंविषयी माहिती सांगा व वस्तूंची आकृती काढा। हा दीर्घोत्तरी प्रश्न श्रेणी आहे सृजनशीलतामध्ये। याच्यामध्ये अध्ययन क्षमता पूर्ण स्थिती, कारण मुलं काय करतील आपल्या स्वतःच्या परिसरातील रोजच्या हाताळत येणाऱ्या वस्तूंविषयी माहिती सांगतील। किती आयताकृती आहे, चौरस आकृती आहे, कोणत्या प्रकारची भौमितिक आकृती आहे याविषयी माहिती सांगतील आणि तशा वस्तू शोधून त्यांच्या आकृत्या सुद्धा काढून दाखवतील। तर हे आहे आमचं गटकार्य, जे आहे क्षमता आधारित प्रश्न निर्मितीवर।